नमस्कार मित्रांनो, कोकणकर सुहास वाजे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण आता निघालो आहे गावी. महाशिवरात्रीचा आपल्याकडे सप्ताह असतो 7 दिवस आणि शनिवार सुट्टी आहे. पेट्रोलमध्ये थांबलो आपण. गाडीमध्ये थोडं कुलन टाकायचं होतं आणि पाणी. चला पुढचा प्रवास करतो. आता वाजलेत रात्रीचे 12:30 आणि आम्ही आता पोचलो आहे घोडबंदर रोडला आहे. बघूया किती वाजता सकाळी पोहोचेपर्यंत आपल्याला. चला पुढचा प्रवास बघूया आपण कसं होतं ते. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि आपण रात्री बसलो होतो नाला चौपारावरनं आणि सकाळी 7 वाजता पोचलो आपण. पुढे काय आपला ट्रॅफिक वगैरे भेटली नाही. घोडबंदरला थोडीफार मिळाली होती ट्रॅफिक. आणि आता उठलो आहे. आज महाशिवरात्री आहे आणि तिचा उपवास आपला. आणि आता आमच्या वाडीमध्ये सप्ताह असतो. आज महाशिवरात्रीचं सगळं प्रोग्राम असणार आहेत आणि उद्या काळाचं कीर्तन आणि जेवण असणार आहे, जे आपला महाप्रसाद असतो तो. गावी बघा आता वाजलेत 11:15 आणि ऊन खतरनाक पडलं आहे. सकाळी थंडी पण होती. आणि हे बघा तुम्हाला समोर दाखवतो. लास्ट आपण मुळा जो काढला होता मम्मीने परत लावला आहे, ते तुम्हाला दाखवतो एकदा बघा. आणि आपण दुपारी भजनाला जाणार वरती. दुपारी भजन असेल, त्याच्यानंतर पारायण असतो, त्याच्यानंतर हरिपाठ आहे, रात्री कीर्तन असेल आणि त्याच्यानंतर मग आज जागरण असेल. भजन वगैरे दिंड्या वगैरे असतात, ते तुम्हाला मी दाखवेनच. चला पुढचा व्हिडिओ बघत राहा. हे बघा लास्ट आपण मुळा काढून गेलो नाही, आता परत तेवढाच मुळा लावला आहे मम्मीने. मस्त झालं आहे. आणि आपला आहे आज उपवास. आणि उपवासाचं हे बघा करांदे आहेत आणि रताळी खायच्यात आपल्याला. चला पुढचा व्हिडिओ बघत राहा आपला. मित्रांनो आपले झाले आंघोळ वगैरे सगळ्यांनी. आता आम्ही चाललो आहे वरती मंदिरात. हे बघा सगळे निघालेत. चला मंदिरामध्ये बघूया. आता भजन सुरू झालं आहे आणि आपण आता निघालो आहे. चला पुढचा व्हिडिओ बघत राहा. बॅनर पडला तो नेलेला होते. मंदिरामध्ये पोहोचलो आहे. भजन सुरू झालं आहे. हे आपलं मंदिर. सगळी गाव इकडे घर आपली.
मित्रांनो, तुम्ही समोर बघताय आपल्याकडे असं पारंपरिक पद्धतीने आमच्याकडे या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि तेच आम्ही पुढे चालू ठेवलं आहे. आणि असे बरेच प्रकार असतात आपल्याकडे फुगडी घालायचे, त्याच्यामध्ये लेडीजसुद्धा घालतात, जेंट्ससुद्धा घालतात. आणि हा सगळा कार्यक्रम एकदम आणि हे बघा, हे नवीन पद्धत आहे फुगडी घालण्याची आणि खूप मजा येते ह्या गोष्टीसाठी. जर तुम्ही कधी आलात आमच्याकडे, नक्की ह्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव वेगळा मिळेल. आणि आमचा सार्थक फुगडी घालतो आहे आणि जबरदस्त ह्या गोष्टी. आणि पप्पा आणि मम्मी माझी पोळी घालते, जबरदस्त मजा येते. कधी आला तर नक्की अनुभव या गोष्टीचा घ्या. एवढा आपलं कम नाही. व्हिडिओ घ्यायचे. ज्यांना वरच्या मजल्यावर चढून जाता येईल अशा पुरुष मंडळींनी आमच्या घरातल्या वरच्या मजल्यावर बसायचं आणि ज्यांना वरती जाणे शक्य नसेल त्यांनी खालच्या मजल्यावर बसा. वरती गॅलरीमध्ये सुद्धा बसलं तरी चालेल. फक्त युवा ब्रिगेड जी आपली आहे त्यांनी आम्हाला वाऱ्यानं सहकार्य करा. ही सगळ्या नागपंचायतीची प्रार्थना. आलेले पावणे मंडळी पहिल्यांदा बसतील आणि आपले सिनियर सिटीजन जे आहेत ते पहिल्यांदा बसतील. बाकीच्या तरुण मंडळाला मित्रांनो, आपलं भजन झालं आणि जेवणाची सुरुवात झाली. इकडे सगळे जेवायला बसतात. एकादशीचा फराळ ताट. ए भाई 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 येणे रे. बसले बसले खाली आहेत. पोटभर पोटभर लागलं का मागा पटापट. तू द्यालास मित्रांनो, आता वाजलेत संध्याकाळचे 4 आणि दुपारचं भजन झालं आणि आमच्या वरती मोठ्या घरामध्ये जेवण होतं त्या वाडीला. ते जेवण झालं आणि आता परत संध्याकाळी 5-6:15ला आपलं पारायण म्हणजे चालू होईल. त्याच्यानंतर
परत जायचं आपल्याला हरिपाठाला. आता तर दाखवलं संध्याकाळचं हरिपाठ आणि रात्रीचं कीर्तन महाशिवरात्रीचं तुम्हाला दाखवत राहीन. त्यामुळे व्हिडिओमध्ये राहा आणि तुम्हाला नक्की नवीन बघायला भेटेल. चला पुढचा व्हिडिओ बघूया आपण. आपला हरिपाठ सुरू झाला आहे आणि आपण आता मंदिरात आलो आहे वरती. आणि हे आपल्या मंदिराची लायटिंग. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञानदेवा प्रमाण मित्रांनो, आपण आता आपलं न्याहारी वगैरे झाल्याने आपण आलो आहे कीर्तनाला. कीर्तन सुरू झालं आहे, म्हणजे भजन सुरू झालं. आता एक 10-15 मिनटामध्ये होऊन जाईल. चला, आणि माझ्या दादाचं कीर्तन आहे, ते तुम्हाला ऐकायला भेटेल.